शेगावमध्ये गेले दारू पिलेला माणूस भेटला आम्हाला रूम दाखवायला. तर आम्हाला लयच बोर केलं. काय चाललं मित्रांनो, बरं आहे का? मला आणि मंगूभाऊला काय माहित, आम्ही दोघांनी काय केलं माहिती का? जनरल तिकीट काढले आणि पुन्हा रिझर्वेशन केलं, वेटिंग रूम मध्ये जाऊन बसलं. तर ते पुन्हा फोन चार्जिंगला लावून बरं झालं बाबा, आम्हाला टिटीनं पाहिजे नाही. मंगूभाऊ लयच हलक्यामध्ये घेऊ लागला. त्याला आता सांगा बरं कमिटीमध्ये काय होते टिटीनं पकडलं. शेगावमध्ये आलं, मी त्याला विचारलं कुठं जायचं म्हणून, तर मला पलीकडे जायचं. पलीकडे म्हणून यानं मला कोणत्या रस्त्याने आणले की इकून रस्ता होता आणि आम्ही आलो तिकून. पण मोस्ट सांगितलं ऐकून झाले काय नाही. मला वाटलं आता भक्ती निवासमध्ये जाऊन सस्तात मस्त रूम करा, मग तिथं सगळ्या रूम फुल, आम्हाला रूमच भेटली नाही. एका पुन्हा फंगस माणसानं आम्हाला अशी रूम दाखवली, रूम उघडली, बाहेर असा भपका आला. मंगूभाऊला म्हणलं चल मंगूभाऊ इथं आपल्याला थांबायचं नाही. म्हणलं चल. दुसरी रूम केली मग 1000 रुपयाला. रूम बी चांगली, पुन्हा माणसं बी चांगली आहेत. पहिल्या रूम नाहीत ना. टीव्ही लावली पुन्हा मंगूभाऊन आल्या. मी म्हणलं बंद करे, आपल्याला जेवायला जायचं. जेवायला बी मस्त होतं, चपाती पापड वरण भाजी भात आणि तोंडला होता पुन्हा कांदा. अशी भूक लागली होती की नाही मरणाची. मी आणि मंगूभाऊन ताटा मी काय ठेवलं नाही, ताट सगळं रिकामीच करून टाकली. मस्त जेवण खाऊन करून आलो वापस रूमवर. चला तुम्हाला आपल्या रूमचा रूम टूर देतो. दरवाजा उघडा समोर डबल बेड, आरसा समोर, पुन्हा टीव्ही, एसी पण आपल्या रूम मध्ये. हा एसीच्या साईडला फॅन आहे, पण इकडे साईडला बाथरूम तुम्हाला काय दाखवतो ते बंद करून घेतो. हे बघा पुन्हा बाल्कनी आहे, पुन्हा मंगूभाऊ थांबलाय तिथं. बाल्कनीमध्ये आलं ना समोर पुन्हा मंदिर दिसतंय. ते त्या साईडला आहे मंदिर. ते पुन्हा रूम चांगली भेटली म्हणून 1000 रुपये गेलेले बी काय वाटत झाले. मस्त एसी रूम आहे. 10 वाजले तरी झोप येईन काय नाही. मग रूमला लागलो गेलो तर आम्ही शेगाव फिरायला. या मग तुम्ही पुढच्या व्हिडिओ मी शेगाव बघायला जातो मी आणि मंगूभाऊ आता.